नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तेजस हा सिंधूला फोन करतो आणि सिंधूला म्हणत असतो की वहिनी तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, कारण राणीच्या मनामध्ये काहीतरी नक्की चालू आहे. ती मला फसवण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला कालपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. त्यानंतर सिंधूला ते ऐकून धक्का बसतो. राघव इकडे मधूच्या रूममध्ये येतो आणि मधू बाळाला घेऊन तेथून पळून गेलेली असते. तर राघव सर्वत्र मधूला शोधत असतो. राघवला थोडासा संशय आल्यासारखा होतो, म्हणून तो घाईने सिंधूकडे येतो. तर सिंधू तेजसला म्हणत असते की तेजस भाऊजी, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी मधुताईवर का असे आरोप करता. तेजस म्हणतो की वहिनी, तुम्हाला माझे बोलणे खोटे वाटत असेल तर तुम्ही फोन ठेवा. तर लगेच सिंधू म्हणत असते की भाऊजी, जे काही झाले ते आता डोळ्यासमोर झाले, त्यामुळे तुमच्यावर आम्ही कसे विश्वास ठेवू शकतो. तेजस म्हणतो की जे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितले ते खरंच एक खोटे होते. मला राणीने प्लॅनमध्ये तिच्या अटकवण्याचा नक्की प्रयत्न केला. तेजस सांगू लागतो की जेव्हा मी रूममध्ये गेलो तेव्हा राणीने चित्र उभे केले होते की तुम्हाला हे सर्व दाखवण्याची. राणीने गेल्यानंतर मला चहा पिण्यासाठी दिला आणि मुद्दाम तो चहा तिने माझ्या अंगावर सांडवला, म्हणून तिने मला क्लीन करण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवले. तर तेवढ्यात राणीने टॉवेल पुसण्यासाठी मला दिला आणि मुद्दाम तिने तिच्या जे काही पाय असतं तर माझ्या पायामध्ये घालून मला खाली पाडले आणि मुद्दाम तिने तिचा ब्लाऊजसुद्धा फाडला आणि जोराने ती ओरडू लागली की राघव मला वाचव आणि तेजस मला सोड, कारण हे राणीचा एक डाव होता आणि राणीने मुद्दाम हे सर्व केले कारण मला फसवण्यासाठी. वहिनी तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर लगेच सिंधू म्हणत असते की तेजस भाऊजी, आम्ही कसे तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी हे सर्व सांगता. सिंधू म्हणते की तेजस भाऊजी, कुठल्या बाईला आपल्यावर अत्याचार झालेला सहन होईल आणि ते असे आरोप आपल्यावर लादून घेईल. तर तेजस म्हणत असतं की जर कुठल्याही बाईवर जर अत्याचार झाला असता तर ती पोलीस कंप्लेंट तिने नक्की केली असते, कारण कुठलीही बाई अत्याचार सहन करू शकत नाही. पण मधूने मात्र पोलीस कंप्लेंट करण्यासाठी नकार दिला. तर सिंधूला त्या क्षणाची आठवण होते आणि सत्य हेच आहे वहिनी, जर या प्रकरणाची पोलीस चौकशी झाली असती तर माझी बाजू नक्की सत्याची आहे हे समोर आले असते. सिंधू म्हणत असते की नाही तेजस भाऊजी, त्यांना हे सर्व प्रकरणाची पोलिसांसमोर सांगण्याची लाज वाटली असेल म्हणून त्यांनी हे सांगितले नसेल. तर तेजस म्हणतो की मला माहिती होते की वहिनी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तेजस म्हणतो की ठीक आहे, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, मी तुम्हाला एक पुरावा पाठवतो. त्या पुराव्यावरून तुम्ही सिद्ध करा की मी निर्दोष आहे की चुकीचा. कारण जेव्हा माझ्या अंगावर चहा सांडला होता तेव्हा मी वॉशरूममध्ये गेले असताना माझ्या मित्राचा एक कॉल आला आणि चुकून तो कॉल मी रिसीव केला. तेव्हा तो कॉल सगळं काही रेकॉर्डिंग झाला, कारण माझ्या मित्रालासुद्धा राणीचा संशय आला होता, कारण राणी जे काही वागत होती तेव्हा त्याने मुद्दाम कॉल चालूच ठेवला आणि सर्व काही रेकॉर्डिंग करून घेतली. त्यानंतर जेव्हा राघवने मला घराबाहेर काढले तोपर्यंत माझ्या मित्राची कॉल रेकॉर्डिंग चालू होती. त्यानंतर त्याने मला कॉल केला आणि सर्व मुद्दाम तुला फसवण्यासाठी काहीतरी होते हे मित्राच्या लक्षात आले, त्यामुळे त्याने ती सर्व रेकॉर्डिंग मला पाठवली आणि आता मी रेकॉर्डिंग ती तुम्हाला पाठवतो. त्यावरून तुम्ही सिद्ध करा की मी निर्दोष आहे की चुकीचा. म्हणून तेजस ती सर्व रेकॉर्डिंग सिंधूच्या मोबाईलवर पाठवतो. तर सिंधू ती रेकॉर्डिंग ऐकते आणि इकडे राघव मधूला शोधत असतो आणि ही बाळाला घेऊन कुठे गेली असेल म्हणून सर्वत्र घरात तो शोधत असतो. तर सिंधूला ती रेकॉर्डिंग स्पष्ट ऐकू येते आणि त्यामधील तेजसचा आवाजसुद्धा. त्यावरून सिंधूला समजते की तेजस खरंच निर्दोष आहे, कारण मधूने हे सर्व मुद्दाम केले. तर सिंधू म्हणत असते की तेजस भाऊजी, मधुताई इतक्या खालच्या थराला जातील वाटले नव्हते, कारण त्यांनी लग्न मोडण्यासाठी इतका मोठा प्लॅन केला. तर लगेच तेजस म्हणत असतो की मला वाटत नाही की तिने लग्न मोडण्यासाठी हे सर्व केले असेल, कारण लग्न जर मोडायचे असते तर तिने स्पष्ट नकार दिला असता, पण नक्की तिच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी आहे. तेजस म्हणतो की मला राणीच्या वागण्यावरून असे समजले की नक्की काहीतरी तुम्हाला फसवते, नक्की कुठेतरी पळून जाणेल याचा मी रात्रभर विचार केला आणि माझ्या मनामध्ये खरंच तेच आले की राणी नक्की पळून जाणार. ती कुठे ॲब्रोला जाणार का, कारण तिच्या रूममध्ये मला 2 पासपोर्ट आणि
फ्लाईट तिकीट दिसले तर ते ऐकून सिंधू तिच्या रूममध्ये गेली होती तेव्हा मधू जे काही बडबडत होते ते क्षण आठवतात. सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. तेजस म्हणतो की आपल्याला जर ट्रिपला जायचे असेल तर आपण सर्वांना सांगतो, पण राणीच्या बोलण्यावरून मला तसे समजले नाही, कारण राणीने हे सर्व गुपचूप चालवले आणि नक्की ती कुठेतरी पळून जाणार. सिंधू म्हणते की एक तिकीट त्यांचे असेल पण दुसरे तिकीट कुणाचे असू शकते. तेव्हा सिंधूच्या डोक्यात अंकुरचा जो काही फोटो खाली पडलेला असतो, तर तिने मधूला विचारलेले असते की अंकुरचा फोटो तुम्ही कशासाठी काढलात. तेव्हा मधूने जे काही उत्तर दिलेले असते त्यावरून सिंधूच्या डोक्यामध्ये येते की नक्की बाळाला घेऊन ही पळून जाणार. सिंधू म्हणते की तेजस भाऊजी नक्की मधुताई माझ्या बाळाला घेऊन पळून जाण्याचा प्लॅन करतात आणि म्हणूनच त्यांच्या रूममध्ये मला तो बाळाचा पासपोर्ट साईजचा फोटो सापडला. तर तेजस म्हणतो की वहिनी जर तसे असेल तर तुम्हाला नक्की तिला थांबावेच लागेल. त्यानंतर इकडे मधू बाळाला घेऊन रोडने जात असते आणि एक टॅक्सी येते. त्या टॅक्सीवाल्याला थांबवून बाळाला मी गाडीत बसते, तुम्ही बॅग आतमध्ये ठेवा आणि जरा उशीर होतो लवकर चला म्हणून ती टॅक्सीमध्ये खुश होत निघून जाते. तर इकडे सिंधू ही आपल्या रूमच्या बाहेर येत असते. तेवढ्यात राघव येतो. राघव म्हणतो की सिंधू तू कशाला बाहेर उठून आलीस. सिंधू म्हणत असते की राघव आपल्याला पटकन निघायचे कारण मधुताईंना शोधायला. राघव म्हणतो की तुला कसे माहिती सिंधू की मधू रूममध्ये नाही. तर राघव आणि सिंधू लगेच आपल्या गाडीतून मधूचा पाठलाग करत येत असतात. तर सिंधू राघवला तो सर्व व्हिडिओ ऐकून दाखवते आणि ती कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर राघव म्हणतो की खरंच मला मधू असे काही करेन असे वाटले नव्हते, मधू इतक्या खालच्या थराला जाईल. तर सिंधू म्हणत असते की राघव सर पटकन चला, मधुताई एअरपोर्टवर पोहोचत असतील. राघव म्हणत असतील की सिंधू आपण ह्या रोडने जाऊ. सिंधू म्हणत असते की नाही त्या शॉर्टकटने गेल्या असतील. तर सिंधू आणि राघवला मधूच्याबद्दल सर्व काही समजलेले असते आणि मधूची जी काही गाडीतून ती जात असते ती गाडी अचानक त्या गाडीचा टायर पंक्चर होतो. तर मधूला खूप मोठा धक्का बसतो आणि मधू म्हणत असते की मला उतरून द्या, मी माझी दुसऱ्या गाडीने जाईल. तर मधू ही गाडीतून खाली उतरते आणि तेथून जातच असते. तर सिंधू आणि राघवची गाडी तेथे येऊन पोहोचते. तर सिंधू म्हणत असते की त्या मधुताई. तर लगेच मधू राघव आणि सिंधूला बघून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. तर सिंधू आणि राघव मधूच्या मागे पाठलाग करत धावत येत असतात. तर मधू एका झाडाखामागे जाऊन लपते आणि त्याच वेळेस तेथून एक साप जात असतो आणि तो मधूच्या पायाला जोराने दंश मारतो आणि मधूला डसून तेथून निघून जातो. तर सिंधू हे सर्व बघते आणि मधू जोराने ओरडते. तर सिंधूला समजते की मधुताई येथे लपलेल्या आहेत. तर लगेच सिंधू धावतच येते आणि बाळाला मधुताईच्या हातातून घेते आणि राघवकडे देते आणि मधूला म्हणते की मधुताई तुम्हाला साप चावला, तुमचा जीव धोक्यात आहे. मधू म्हणत असते की सिंधू प्लीज मला वाचव, मला मरायचे नाही. तर सिंधू म्हणत असते की राघव सर यांना आपल्याला लगेच हॉस्पिटलला घेऊन जावे लागणार, तोपर्यंत मी यांचा तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करते म्हणजे यांचा धोका टळेल. म्हणून सिंधू ही मधूच्या त्या पायाला दंश झालेला आहे ते विषारी आपल्या तोंडाने काढण्याचा प्रयत्न करते आणि सिंधू म्हणते की आता धोका टळला. तर मधू सिंधूकडे बघत असते आणि सिंधू मधूकडे. तर मधूने सिंधूचे बाळ पळवत जरी असले तरीसुद्धा सिंधूने मधूचा बदला न घेता मधूचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा आता सिंधू आणि राघव मधूला तिच्या पापाची शिक्षा लवकरच कशी देत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.